नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या तासाला आपण 8th, 9th आणि 10th इंग्लिशमध्ये लँग्वेज स्टडीमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरचा असा प्रश्न पडतो. तो 2 मार्काला असतो. तर तो इंग्लिश मीडियमच्या इंग्लिशमध्ये 1 मार्काला असतो. सेमी इंग्लिशमधील किंवा मराठी माध्यमला असणारा इंग्लिश या विषयामध्ये 2 मार्काला असतो. त्याच्यामध्ये एकूण 4 शब्द येतात आणि 4ही शब्दांना आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार चढत्या क्रमाने ए पासून झेडपर्यंत मांडायचे असते. तर चला मित्रांनो, आपण त्याचं पहिलं उदाहरण पाहूया. या पहिल्या उदाहरणात पहा मित्रांनो, यामध्ये एकूण 4 शब्द आहेत बघा. अथिस्ट, ॲथलीट, अल्दो, आल्टर. आता या शब्दांचा आपल्याला क्रम लावायचा आहे. तर त्याआधी आपण काय करू, यांना आपण उभ्या मांडणीमध्ये पहिले रचना करून घेऊ. तर बघा उभ्या मांडणीमध्ये आता याच्यामध्ये काय करा बघा, आडव्या मांडणीतले शब्द उभ्या मांडणीत घेतले आपण आणि यामध्ये आता यांचा क्रम लावायचा असेल तर यातलं एकूण किती लेटर्स आले त्यामध्ये, त्यापैकी पहिलं लेटर, दुसरं लेटर, तिसरं लेटर असं पाहत चालायचं आपल्याला. त्यानुसार त्यांचा क्रम लावा. आता याच्यामध्ये बघा बरं, सगळ्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यांकडे ए आहे सुरुवातीला. झालं आहे. आता मी सगळ्यांकडे ए आहे हे स्टार्टिंगला ए लिहून घेतले. इथं काही यांचा क्रम लागला नाही. आता दुसरं पहा, याच्यामध्ये टी, याच्याकडे टी, यांच्याकडे एल, यांच्याकडे एल सेकंड नंबरला. मग आता एक लक्षात ठेवा, ह्या दोघांकडे टी आहे आणि ह्या दोघांकडे काय आहे, एल आहे. तर मग एल आधी आहे का टी आधी आहे, तर एल आधी आहे. म्हणजे एल असणारे हे शब्द आता पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर चालले गेले. तिसऱ्या क्रमांकावर टी, चौथ्या क्रमांकावर सुद्धा टी. आता तिसऱ्या लेटरकडे चला म्हणजे आपल्याला क्रम लागेल. बघा यांच्याकडे कोण आहे, टी आहे, याच्याकडं टी आहे, यांच्याकडं यच आहे, यच आहे. बघा यांच्याकडं ऑल्टरमध्ये काय आलेलं आहे, टी आलेलं आहे. आल्दोमध्ये सुद्धा काय आलेलं आहे, टी आलेलं आहे. आणि यांच्याकडे कोण आहे, दोघांकडे यच आहे. आणि खरे मित्रांनो, यांच्याकडे क्रम लागले नाही. एवढंच क्रम लागला की बाबा पहिल्या दोघांमध्ये 1-2 नंबर आहे आणि दुसऱ्या दोघांमध्ये 3-4 नंबर आहे. नेमकी कोणता शब्द 1 नंबरवर आहे, कोणता शब्द 2 नंबरवर आहे, 3 नंबरचा आहे शोधायचं आहे. आता याच्यामध्ये बघा बरं, अल्दो आणि आल्टरमध्ये तिसरं लेटर कोणतं आलेलं आहे बघा. तिसरं आणि चौथं आता लेटर. याच्यामध्ये कोण आहे, ए आहे आणि यांच्याकडे कोण आहे, यच आहे. चला यांच्याकडं ए आहे आणि याच्याकडे कोण आहे, यच. म्हणजे यावरून एक कन्फर्म झालं बघा की आल्टर शब्द हा काय झालेला आहे, 1 नंबरचा झालेला आहे. अल्दो हा शब्द जो आहे तो क्रमांक 2चा झालेला आहे. 3 नंबरचं कोण आहे आता बघा याच्यामध्ये यच नंतर कोण आलेलं आहे, यल आहे आणि यांच्याकडे आय आहे. तर ABCDनुसार जर पाहिलं तर तुम्ही आय आधी असते आणि यल नंतर असते. आय आधी आणि यल नंतर. म्हणजे याचा अर्थ अथिस्ट हा शब्द 3ऱ्या क्रमांकावर गेला आणि ॲथलेट हा शब्द कितव्या क्रमांकावर गेला, 4 क्रमांकावर. म्हणजे हा 3 क्रमांकाचा आणि हा किती नंबरचा झाला आहे, 4 क्रमांकाचा. म्हणजे आपल्याला असे आन्सर्स भेटलेले याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. तर चला मित्रांनो, आपण दुसरं एक उदाहरण पाहूया. याला सुद्धा आपण उभ्या मांडणीमध्ये घेऊया. दुसऱ्या क्रमांकाचं पहा, त्याच्यामध्ये आपल्याला उभ्या मांडणीमध्ये घेतलेलंच आहे. पहिल्या याच्यामध्ये बघा बरं, सगळ्यांची उभी मांडणी केल्यानंतर एक लक्षात आलं की सुरुवातीला सगळ्यांकडे यस आहे. म्हणजे याचा अर्थ आपण यस 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 यस. दुसरं लेटर कोणतं यांच्याकडे, सी 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 सी. चला प्रत्येकाकडे आपण लिहून घेऊ, सी 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 सी. तिसरं लेटर कोण यांच्याकडे, आर 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 आर. उभ्या लेटरमध्ये लिहिल्याच्यानंतर काय होतं, आपल्याला लगेच लक्षात येतात की कोण किती वेळेस आलं. त्याला बघा आर. आता याच्यातलं चौथं लेटर बघा, प्रत्येकातलं विचार घेऊया. यांच्याकडे ई आहे, यांच्याकडे ए आहे, यांच्याकडे ई आहे, यांच्याकडे यू आहे. म्हणजे याच्यामध्ये यू असणारा हा कितव्या क्रमांकाचा झाला, 4थ्या क्रमांकाचा झाला. झालं आहे. म्हणजे हा गेला कितव्या क्रमांकावर, 4थ्या क्रमांकावर. ए वाला जो शब्द आहे बघा बरं, SCRATCH हा 1 क्रमांकाचा झाला आहे. आता 2 आणि 3 क्रमांकाचं बघायचं आहे. म्हणजे हा झाला 1 क्रमांकाचा. आता यांना विचारात घ्यायचं नाही, ह्या फक्त आता 1 नंबरचा आणि 3 नंबरचा विचारात घ्यायचं, त्यांच्यातून आम्हाला क्रम लावायचा आहे. चला यांच्याकडे जे पुढचं 5वं लेटर आलेलं आहे ई आहे आणि यांच्याकडचं 5वं लेटर आहे ए आहे. म्हणजे यांच्याकडे लक्षात ठेवायचं आहे की दोघांकडे ई कॉमन आहे. ही पहिले लिहून घेऊ आपण. झालं आहे. आता याच्यामध्ये पुढचं लेटर कोण आहे, याच्यामध्ये ए आहे आणि याच्याकडचं पुढचं लेटर कोण आहे, ई आहे. म्हणजे हे स्क्रीन
आणि हा झाला स्क्रीम, म्हणजे याचा अर्थ हा 2 क्रमांकाचा आणि हा किती क्रमांकाचा 3 क्रमांकाचा. तर अशा प्रकारे आपण त्यांचा क्रम लावला आहे. पुढील आणखी उदाहरण पाहू मित्रांनो आपण. तिसरं पहा, त्यामध्ये काय काय आलं बघा बरं. ब्रीड, ब्रेड, ब्रीज, ब्रायडल. आता ह्या 4 शब्दांचा आपल्याला क्रम लावायचे. मुद्दाम करून पहिल्याच लेटरवर तुम्हाला उत्तर मिळेल असे काही उदाहरण दिलेले नाही. ही थोडीशी अवघड आहेत, विचार करावा लागतं त्यांच्यासाठी. बघूया आपण आता यांना परत उभ्या मांडणीमध्ये मांडून घेऊ आणि आता उदाहरण पाहू. बघा यांच्याकडं तुम्ही जर पाहिलं तर बी आर बी आर बी आर बी आर हे सगळ्यांकडे काय आहे सारखंच. म्हणजे इथं घेतलं मी बी आर बी आर बी आर बी आर. जितके लेटर जर सामायिक असतील त्यांना आपण घ्या, म्हणजे कॉमन लेटर्सला आपण आधी घेऊन टाकलं आहे. आता थर्ड नंबरला यांच्याकडे ई आहे, यांच्याकडे ई आहे, यांच्याकडे आय आहे, यांच्याकडे आय आहे. आता यावरून एक अंदाज लागतोय की कधी पण ईवालेच आधी राहणार आहेत, कारण ईच्या नंतर आय येत असते ए पासून तर झेडपर्यंतच्या अल्फाबेटमध्ये. म्हणजे यांच्याकडे हे आय आलं आणि यांच्याकडे आय आलं. आता आपलं चौथं लेटर त्याच्यातलं पाहावं लागेल. चौथं लेटर यांच्याकडे कोण आहे ई आहे आणि यांच्याकडे कोण आहे ए आहे. चालेल, म्हणजे याचा अर्थ ए 1 नंबरला गेले आणि पुन्हा येणारं ई किती नंबरला गेलं आहे 2ऱ्या क्रमांकावर. झालं, म्हणजे ज्याच्यातले आपले हे 2 शब्द कमी झाले. हा 1 क्रमांकाचा झाला आणि हा 2 क्रमांकाचा झाला. आता आपल्याला 3रा आणि 4था बघायचा आहे. चला, तर 3ऱ्यामध्ये बघा बरं, इथं बघा बरं 4थ्या क्रमांकाच्या लेटरवर डी आहे, याच्याकडेही डी आहे, म्हणजे या दोघांकडे ही गोष्ट सामायिक आहे. पुढचं 5वं लेटर यांच्याकडे जी आहे आणि यांच्याकडे ए आहे, म्हणजे ए वाला आधी आला आणि जी वाला हा काय गेला सगळ्यात शेवटी. म्हणजे ब्रिज हा कितव्या क्रमांकाचा झाला 4थ्या क्रमांकाचा झाला. म्हणजे हा झाला 4थ्या क्रमांकाचा आणि हा झाला कितव्या क्रमांकाचा 3ऱ्या क्रमांकाचा. मग शब्द काय झाला तो ब्रायडल. त्याच्यानंतर हे शब्द लिहून घेऊ आपण. हे झालं ब्रेड, याच्यानंतर आलं हे ब्रीड. अशा प्रकारे आपण यांचं उत्तर काढलं आहे. मित्रांनो, यापुढे मी 2 उदाहरणं तुम्हाला प्रॅक्टिससाठी देणार आहे, ते तुम्ही करून पाहावे. ठीक आहे, बघा या उदाहरणानं तुम्ही करून बघा. स्लेअर, स्लीपर, स्लीप, स्लाइस यांना मी उभ्या मांडणीत तुम्हाला करून देतो. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा याला पॉज करून तुम्ही उत्तर काढू शकता आणि कमेंटमध्ये पाठवू शकता. पुढचं बघा आणखी त्याच्यामध्ये काय करायचं म्हणजे ग्रीट, ग्रीड, ग्रँड, ग्रेन. याचंही तुम्ही उभ्या मांडणीमध्ये पहिले काय करा प्रॅक्टिस करा आणि उत्तर काढा, कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. एवढं आपण थांबूया.